4/6/2026 रोजी हातकणंगले पोलीस ठाणे येथे मनोज दशरथ निकम या संशयित आरोपीच्या विरुद्ध गाडी फसवून गाडी नेऊन पैसे न दिल्याच्या संबंधित गुन्हा दाखल झाला होता। या गुन्ह्यातील वैशिष्ट्य म्हणजे संबंधित आरोपी हा याच कालावधीमध्ये जयसिंगपूर पोलीस ठाणे येथील गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये बंदिस्त होता आणि संबंधित आरोपीचा ताबा हा हातकणंगले पोलीस ठाणे यांनी मागितला होता आणि संबंधित आरोपीला पोलीस कोठडी देणेकामी हातकणंगले पोलीस ठाणे येथील तपासी अधिकारी यांनी इचलकरंजी येथील मेहरबान प्रथम न्यायदंडाधिकारी सो यांच्याकडे संबंधित आरोपीला हजर केले। त्यावेळेला आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून संबंधित आरोपीची पोलीस कस्टडी हीच मुळात बेकायदेशीर आहे हे पटवून दिल्यानंतर मेहरबान प्रथम न्यायदंडाधिकारी सो इचलकरंजी यांनी संबंधित आरोपीला तात्काळ न्यायालयीन कोठडी सुनावली। त्याच वेळेला संबंधित आरोपीच्या वतीने आम्ही जामीन अर्ज दाखल केला आणि संबंधित प्रथम न्यायदंडाधिकारी इचलकरंजी यांनी तात्काळ त्याचा जामीन अर्ज मंजूर केला।